तो बघ काय करतो. जाणारी मिनी लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून रवाना होईल. कर्जत जानेवारी 12. तुला काय वडापाव समोसा पाव? समोसा पाव. मित्रांनो नमस्कार नमस्कार. साई माऊली भजन मंडळ. आज आम्ही आलेलो आहे खोपोली गगनगिरी महाराज. नमस्कार मित्रांनो, मी निलेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहे गगनगिरी महाराज मठ खोपोली येथे आणि अचानक भयानक मध्ये प्लॅन ठरलाय. आणि पार्टी ही बघू शकता गँग आहे बघा इकडे. ही गँग म्हणजे साई माऊली भजन मंडळ आणि ही एक छोटे छोटे ही बघा साईराम हे येत आहेत इथं मस्तपैकी पाठवून. तर अशा प्रकारे आम्ही उतरलो. आता खोपोली स्टेशनला खूप गर्दी होती. गर्दी दाखवतो तुम्हाला. जाणारी मिनी लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून रवाना होईल. कर्जत जानेवारी 12. रेल्वे स्टेशनच्या बाजूला इकडे समोसा पाववाले. आता आम्ही आता इथे नाश्ता करणार आहे. प्रगती स्वीट अँड मिसळवाले. आराध्य, तुला भूक लागली आहे ना खूप? तुला काय वडापाव समोसा पाव? समोसा पाव. याला समोसा पाव आवडतो, बाकीच्यांना वडापाव आवडतो सगळ्यांना. नाश्ता केल्याच्या नंतर खोपोलीमध्ये आम्ही आता चालत चालत गगनगिरी महाराजांच्या मठाकडे चाललो आहे. 2-3 जण पाठी आहेत, 7-8 जण पुढे आहेत. एकदम पालखीला चालले तसे चालतात आहेत बघा, एकदम शिस्तीत. मित्रांनो, आता चालत पुढे आलोय खोपोलीमधून. अजून किती चालायचं आपल्याला? 5-10 मिनिटं अजून चालायचं आहे. आणि बघा, साई माऊली भजन मंडळाचे बुवा आणि तबलावादक पाटील सगळी मंडळी गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. आज 2 दिवस सुट्टी आहे आम्हाला, तर मग म्हटलं चला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आपण जाऊन येऊ. काय लाजतो? तर हे जे सगळे साई माऊलीचे सगळे हे लहान कलाकार आहेत ना, हे सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहेत. भजन म्हणण्यापासून ते तबला वाजवण्यापासून आणि सर्व एक भजनाचं जे माहोल असतो ना पूर्ण, तर ते सर्व हे सेट करण्यामध्ये पूर्ण एक्सपर्ट आहे. यांचं जर तुम्हाला भजन मंडळाचे क्लिप्स बघायचे असतील ना, मी तुम्हाला एक खाली माझ्या या व्लॉगच्या खाली लिंक देईल. त्या लिंकमध्ये तुम्ही बघू शकता आणि त्यांना भजनाला बोलवू शकता तुम्ही तुमच्या इकडे. चालत आता आम्ही पोहोचलो इकडे. जस्ट तिकडनं आम्ही आतमध्ये जाऊ आता. इकडे समोर जायचं आपल्याला. चप्पल स्टँडवर चप्पल ठेवू पहिलं आणि मग दर्शनाला जाऊ. मित्रांनो, गगनगिरी महाराजांच्याबद्दल सांगायचं झालं तर भारतातील आपली हिंदू संस्कृती, त्यातील ते संत होते, नवनाथ संप्रदायातील गुरु होते आणि तसेच त्यांना श्री गुरुदेव दत्त महाराजांचा अवतार पण मानले जाते. ते तासनतास पाण्यामध्ये ध्यान करत असत, तप करत असत
आणि त्याच्यामुळे त्यांचे पायसुद्धा माशांनी कोरतडलेले होते, अशी एक कथा आहे. काही ठिकाणी फोटो काढायला बंदी आहे आणि व्हिडिओ शूटिंग करायला बंदी आहे, तरी पण जरासं असं आतमध्ये लोक सेल्फी वगैरे काढत आहेत. हे बघा, हाय रागावला, हे हाय हाय रागावला वाटतं, रागावला. खाली खाली सिक्युरिटी बसलेली आहे म्हणून वरती आहे तिकडे. साई माऊली भजन मंडळी. लपून छपून करावी लागते मित्रांनो, इकडे अलाउड नाही आहे शूटिंग करायला, तरी पण असं जरासं मोबाईल वगैरे काढलेत लोकांनी म्हणून आपण पण आता इथे. आता आपल्याला आय थिंक ना समोर तिकडे मंदिर दिसतंय ना, त्या मंदिरात जायचं आहे तिकडे. हेलिकॉप्टर गेले आणि इथे हेलिकॉप्टरचं पॅड, हेलिपॅड. त्या डोंगरावर तिकडे मंदिर दिसत नाही, ते केदारनाथ मंदिर पण आहे म्हणतात, ते स्पॉटला तिथे आपण आता जाणार. तिथे इथे म्हणजे चांगल्या पद्धतीने हे सगळं रस्ता वगैरे बनवलेला आहे बघा पूर्ण. म्हणजे कुठेही भक्तांच्या म्हणजे एक बोलतात ना, भक्तांना कुठे एकदम सोयीस्कर वातावरण इथे पूर्णपणे बनवलेलं आहे. जंगलच दिसते पुढं, आश्रम आहे हा पूर्ण आणि तिथे असं व्यवस्थित त्यांनी बनवलेलं आहे. तिथे पाठीमागे तो आश्रम होता आणि तिथे समाधी होती ना, तर त्या तिथे आपल्याला म्हणजे असं हे करायची, शूटिंग वगैरे करायची म्हणजे तिथे परमिशन नाही. तिथे बोर्ड वगैरे लावलेले आहेत, आय थिंक समोर पण बोर्ड लावलेला आहे इथे मंदिराच्या इथे. मी पण लोक आपली शूटिंग करतात, आपण दाखवायचं आता यूट्यूब चॅनलला. घरातून तर निघालेलो तुम्हाला सांगून, तर काहीतरी दाखवायच लागणार ना मोबाईल वापरण्यास. हे बघा, हे इथे लिहिलेलं आहे फक्त, त्याच्यामुळे मी थांबवतोय तिथे. आहे ना समोर, तिथे आपण कॅमेरा स्टॉप केलेला कारण तिथे अलाउड नव्हतं. केदारनाथ मंदिरची प्रतिकृती आहे तिथे. आणि हे गुहा दर्शन म्हणून आहे, 8 ते 5 वाजेपर्यंत. म्याऊ, हे म्याऊ केटू. पायाला दगड लागू नयेत म्हणून बघा कसं आहे, इथे टाकून ठेवलेलं आहे ते पायदान. पूर्ण डोंगरामध्ये आहे, खड्या पायाला टोचतात अगदी. सगळ्यांचा स्पीड कमी झालाय, चढण आहे. मुलांना अजिबात फोटो काढायचा मोह आवरत नाही हे सगळं बघून इथलं. अजून आपल्याला पुढे भरपूर जायचं ते डोंगरात वरती. चालून चालून थकलेत म्हणून हे ते बसलेत शेवटी. अजून पण वर जायचं आपल्याला. फुला बघा, युटर्न बघा कसा आहे तो वरच्या साईडला. हा बघा, जवळपास आपण पोहोचलेलो आहे वाटतं इकडे. माकडांपासून आपल्याला इथे सावध राहावं लागेल.
ते येथील कॅमेरा घेऊन जायला. जप करा, शांतता राखा आणि नामस्मरण करा. हे ना खऱ्या आयुष्याचं ते जीवनसूत्र आहे. याच्याशिवाय जीवन व्यर्थ आहे मित्र. त्यांचा जन्म जो आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये झालेला होता, पाटण तालुक्यात पणदुरे गावामध्ये. त्यांचं जे पूर्ण नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर असं होतं आणि 3 वर्षाचे असताना त्यांची आई ऑफ झालेली आणि 5 वर्षाचे असताना वडील ऑफ झालेले. तर 6व्या वर्षी त्यांनी घर संसार सोडून नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले आणि वयाच्या 7व्या वर्षी, मित्रांनो बघा, वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली होती आणि तिथून पुढे 32 शिराळा सांगली जिल्ह्यामध्ये, तिथून चित्रकूट येथे गेले आणि तिथेच त्यांची भेट चित्रानंद स्वामींशी झाली आणि तिथून पुढे ते उत्तर भारत, बद्रीनाथ आणि तिथून पुढे मग गुरु आज्ञेने दक्षिणेकडे चालत राहिले आणि तिथून नंतर हरिद्वार, दिल्ली, भोपाळ असा प्रवास त्यांनी पायी केला आणि तिथून नंतर अशी एक सांगितलं जातं की तिथे काही लोक मराठी बोलत होते. मग ते ऐकून महाराज त्यांच्याशी बोलले मराठीमध्ये आणि त्यांना नंतर त्या मराठी लोकांनी परत कोल्हापूरला घेऊन आले. मग तिथून दाजीपूरच्या अभयारण्यामध्ये झोपडी बांधून तिथे तपश्चर्या करून तिथून मग गगनगड येथे आले आणि तिथे गगनगिरी महाराज अशी ओळख निर्माण झाली. त्यांना योगशास्त्राचे पूर्ण ज्ञान, शिवयोगाचे पूर्ण ज्ञान, उन्मादी विद्या आणि गोरक्षनाथी विद्या अशी आत्मसात होती. तर मित्रांनो, तर असं हे गगनगिरी महाराजांचा मठ आणि हे गगनगिरी महाराज. आपण जे आहे ते तिथून चालत आलेलो आहे. पूर्णपणे श्वास बोलायला पण जमत नाही आणि पाठीमागे इथे गुहेमध्ये नामस्मरण करण्यासाठी लोक बसलेले आहेत. मित्रांनो, बोर्ड बघा, प्रलय काल अटळ आहे, नीतीने वागाल तर वाचाल. आणि हीच गोष्ट भविष्य मालिकेमध्ये सुद्धा लिहिलेली आहे. काळ्या दगडाच्या पाषाणामध्ये कोरलेली गुफा आणि ते गणपतीचे दर्शन करून गुफेमध्ये एंट्रन्स. आतमध्ये लाईट नाही आहे, काळोख आहे पूर्ण, त्याच्यामुळे आय थिंक कॅमेरामधून पूर्ण तुम्हाला दिसू शकणार नाही. पूर्ण काळोख आहे. तो तिथे समोर दिसतोय ना, तो मठ आहे तिकडे आणि हे हेलिपॅड समोर दिसतंय. आपण तिथून चालत आलेलो आहे. मठामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला इकडे जी बघायला मिळेल ना, ती खूप खरोखर शांतता असल्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी इथे भरपूर आहे. आणि जे नामस्मरण किंवा मंत्रजाप याची जी पॉझिटिव्ह ऊर्जा ही तुम्हाला जाणवेल, ही तुम्हाला कॅमेराच्या ह्या व्हिडिओ शूटिंगमधून अनुभवता येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात या गुफेमध्ये इथे एकदा भेट द्यावी लागते. ही जेवणासाठी रांग लागलेली आहे, एवढी मोठी भली मोठी रांग आहे आतमध्ये पण.
दुपार झाले, जेवणासाठी रांग आहे. आता 12:30 वाजले, आम्हाला पण वरून खाली यायला दर्शन घेऊन लेट झालं. तर आता हे बघू आता आमचा नंबर केव्हा लागतोय ते. आश्रम आहे आणि आश्रमाच्या बाजूला ही वाटेची नदी आहे. नदीमध्ये उतरायला देत नाही का, पण काही जण उतरतात ते आपल्या रिक्षावर. पाण्याचा जो प्रवाह आहे तो बघा, म्हणजे किती एकदम प्रवाह बघा. हे बघा आपले कार्टून लोक गेले तिकडे, आय थिंक तिकडनं उतरले ते, ह्या साईडने उतरले ते. चला जाऊ. काय कोणाला उडी मारायची? तू चाललाय पोहायला? तू चाललाय पोहायला? जायचं पण सोडत नाहीत ना. तर नमस्कार. आणि आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं, जराशे पाण्यामध्ये पण आम्ही डुबलो आणि आता तिकडून आम्ही डुबलो म्हणजे पाय वगैरे बुडवले, तिथे डुबायला अलाउड नाही. आता आम्ही चाललो घरी. चलो बाय बाय. जेवायचं आहे आम्हाला अजून पुढे. गर्दी होती म्हणजे आम्ही तिकडे मठामध्ये जेवलो नाही, पण आम्ही हॉटेलला चाललोय.